त्यावेळेस सुनीती माता म्हणते, बाबा माझी इच्छा आहे ती सुद्धा आई झाली पाहिजे, तिला सुद्धा मुलगा झाला पाहिजे. कोणती असेल, कोणती सवत असेल हो आपल्या सवतीवर एवढं प्रेम करेल? हा, आपल्या जर एखाद्या सवतीला घराच्या बाहेर काढलं, तिला म्हणलं माग काय, तर ती काय बघेल? बाहेर मागायचं जाऊ द्या, पण ती बाहेरून बी कायम तुम्हाला शिवाय देत राहील. ऐका, सून येते जी धर्म मार्गाने चालतात ना, ती लोक वाईट कधीच मागत नाहीत. मागत असताना गोड मागितलं, पण साधून आशीर्वाद दिला, जा तू चांगल्या नीतिमत्तेच्या धर्म मार्गाने चालणारी आहेस, तू म्हणतेस ना तिलाही मुलगा होईल, पण लक्षात ठेव तुझा मुलगा जो असेल ना तो तपस्वी असेल, तो खऱ्या अर्थानं महात्मा असेल, तेजस्वी असेल, आणि तो भगवंताचा लाडका भक्त असेल. त्याला एक दिवस परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. जा, तिला आशीर्वाद देतायत. कालांतरानं सुरुची मातेला सुद्धा मुलगा होतो. पण ऐका, आज ध्रुव फार छोटा आहे. छोटासा ध्रुव ज्यावेळेस चालतो ना, चालत असताना उत्तान पदाच्या जवळ जातो. उत्तान पदाच्या जवळ गेल्यानंतर, जवळ जात असताना उत्तान पदानं पाहिलं एवढं गोंडस बाळ. आता काय खरं सांगा बरं, शेवटी रक्त आहे हो, स्वतःचं लेकरू आहे. सुरुची कशी जरी वागली तरी मुलगा कोणाचा होता? उत्तान पदाचा आहे ना. उत्तान पदानं जसं पाहिलं तसं हात समोर केला, आणि हात समोर करून बस आता उचलणार, तेवढ्या सुरुचीनं पाहिलं. स्वतःच्या आवडीनं करणारी सुरुची आहे ना, तिनं पाहिल्याबरोबर म्हणले, खबरदार हात लावायचा नाही. शेवटी सुरुची होती. उत्तान पदानं हात मागे घेतला. 5 वर्षाचा ध्रुव रागवला. त्याला असं वाटलं पहिल्यांदाच बापाच्या मांडीवर बसायचं. बापानं हात समोर केला, पण माझ्या या सुरुची आईनं काय केलं, माझा बापाला एवढा आवाज दिला, बापानं हात मागे घेतला. डोळे मोठाले केले, लाल डोळे केले. लहान पोराचा राग कधी पाहायचा नसतो गड्या. लहान पोराचा राग पाहिला ना, तो असं भयान दिसतो, असा राग येतो. त्याचं ताकद नसते, पण असं त्याला असं वाटतं की याला खाऊन टाकू काय. असं रागानं पाहिलं सुरुची मातेकडं, आणि त्या ठिकाणी सुरुचीनं म्हटलं, का माझे बाबा नाहीत का? ते म्हणे, आहेत, तुझे बाबा आहेत. मग म्हणे, माझा त्यांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का? बाळा, तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल, त्या सिंहासनावर बसायचं असेल ना, तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. काय म्हणते सुरुची? तुझा अधिकार आहे, पण तो अधिकार केव्हा आहे? तू जर माझ्या पोटी जन्म घेतला असताना तर तुला त्या सिंहासनावर बसता आलं असतं, तुला तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसता आलं पाहिजे असतं. पण तू सुनीतीच्या पोटी जन्म घेतलाय, तुला त्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही. अरे 5 वर्षाचा रागवलेला ध्रुव पळत सुटला, मोठी आवळल्या, डोळे लालबुंद झाले डोळे. आपल्या आईच्या समोर जाऊन, सुनीती मातेच्या समोर जाऊन उभा राहिला. आई म्हटल्याबरोबर आई समोर आली. आई, मी काय पाप केलंय? आई, मी काय पाप केलं की मला माझ्या बापाच्या मांडीवर बसता येत नाही, मला त्या सिंहासनावर सुरुची मातेने बसवू दिलं नाही? आई, का तू काय पाप, का तुझं पाप काहीतरी असलं पाहिजे का ती सुरुची माता मला त्या सिंहासनावर बसवू देत नाही? आई सांग, आज माझं पाप उदयाला आलंय का तुझी चूक आहे ते सांग. मला का बसवू दिलं नाही तिनं? आई, तू जर खरं सांगितलं आणि जर चूक त्या सुरुची मातेची असेल ना, तर आत्ता जाईल आणि तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तिला मी सुद्धा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सांग आई, माझी काय चूक आहे? माझे बाबा नाहीत का ते? मग मला ती मांडीवर का बसू देत नाही, मला सिंहासनावर का बसू देत नाही? असं बोलत असताना ते सांग, मी तिचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. खरं सांग. असं बदला म्हणल्याबरोबर सुनीती मातेनं ध्रुवाच्या तोंडावर असा हात ठेवला आणि सांगितलं, बाळा, असं अभद्र बोलायचं नसतं, ती आई आहे तुझी. काय म्हणते? बाळा, ती तुझी आई आहे, आईला असं अभद्र बोलायचं नसतं. अरे ती बोलती, त्यात काय चूक आहे? एकतर तुला वाटतं ना त्या सिंहासनावर बसायचं, तुला वाटतं ना बापाच्या मांडीवर बसायचं, तर तू एक चूक केली नाही बाळा. तू म्हणतो ना कोणाची चूक आहे, ही कोणाचीही चूक नाही, ही तुझीच चूक आहे. आई, काय चूक आहे ग माझी? बाळा, तू एक चूक केली नाही बाळा, तू 3 चुका केल्यात. आई, काय चुका केलाय ग? मी लहान आहे, मला अजून काहीच कळत नाही. पहिल्यांदा माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायला गेलो, पण माझ्या आईनं मला बसू दिलं नाही. तू म्हणते तू चूक केली. बाळा, काय चूक आहे माझी आई? त्या ठिकाणी सुनीती माता सांगते, बाळा, पहिली चूक तर एक केली, अशी केली बाळा बेटा, एक तर तू देव लोकांमध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता, तू मनुष्य रूपामध्ये जन्म घेतला. ही तुझी सर्वात मोठी चूक आहे. कारण तुझ्यासारखा तेजस्वी, तुझ्यासारखा तपस्वी, तुझ्यासारखा ज्ञानी, खऱ्या अर्थानं तो देव लोकात शेवटतो रे राजा.
म्हणतोय मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्मांमध्ये जन्म घेतलास ही फार मोठी चूक आहे. दुसरी गोष्ट, तुला जर मांडीची जर अपेक्षा होती, जर तुला सिंहासनाची जर अपेक्षा होती ना राजा, तर तू सुरुची मातेच्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. माझ्यासारख्या अभागीच्या पोटी जन्म घेतला ही तुझी दुसरी चूक आहे. आणि तिसरी चूक, अरे तिचं तरी काय चुकलंय, तू तिच्याबद्दल वाईट शब्द बोलतो. अरे शेवटी तुझी आई आहे, तिनं काय वाईट सांगितलं? तिनं तर उलट सांगितलं तुला जर माझ्या पोटी जन्म घ्यायचा असेल, तुला जर सिंहासनावर बसायचं असेल, बापाच्या मांडीवर बसायचं असेल, तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. आणि माझ्या पोटी जन्म घेण्यासाठी ती सुरुची माता म्हटली होती, माझ्या पोटी जन्म घेण्यासाठी तुला वनात जावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. आणि मग भगवंत भेटल्यानंतर त्यांना सांगावं लागेल की मला सुरुची मातेच्या पोटी जन्म दे, आणि माझ्या पोटाला जन्म घेतल्यानंतर तुला या सिंहासनावर बसता येईल. अरे कोणती आई अशी आहे की ती लहानपणीच आपल्या मुलाला सांगते वनात जा आणि तप कर? अरे एवढा चांगला विचार करते, तुझ्याबद्दल अभद्र बोलतोय. बाळा, ज्या गोष्टी आहे, चांगली जर गोष्ट असेल ना, जी उद्या करायची ना, ती आज करा. जे आज करायची मला असं वाटतं आत्ता करा. काय बिघडलंय? वाटत असेल नाना माळ घालावा, बरं का नाना, वाटत असेल माळ घालावा उद्याच्याला किंवा कथा झाल्यानंतर. मला असं वाटतं कथा होण्याची वाट पाहू नका गाड्या. काय दादा, कथा होण्याची वाट पाहू नका. तुम्ही म्हणताल अजून 4 वाऱ्या करतो ना नंतर माळ घालतो, अजिबात वाट पाहू नका. चांगला विचार आलाय ना मनात, आज घाला. उद्याची वाट पाहू नका. कारण शास्त्र सांगते क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. उद्या घालायची ना माळ, आज घालून टाका. वाटत असेल आज घालायची, आज नाही, आत्ता घाला. काय करा? आत्ता घाला. तू म्हणतात माळ नाही, माझ्या गळ्यात 2 आहेत, एक काढून देतो. काय काय मागताल तरी काय? कारण मी नेहमी 2च ठेवतो. कारण मला माहिती आहे कधीतरी तुम्हाला घालायची फोकट. ज्याच्या गळ्यात आहे त्याला नाही देत मी, ज्याच्या गळ्यात आहे त्याची काढत पण नाही. आहे का? जी गोष्ट चांगली असेल ती उद्या करायची, ते आत्ता करा. जे आत्ता करायचे ते आज करायचे, ते आत्ता करा. चांगला विचार आहे बाळा. तप करायला सांगते ना, चांगला विचार सांगितलं ना बाळा. उद्याची वाट पाहू नको, आज जाईल असं म्हणू नको. आत्ता गेलं पाहिजे, आत्ता गेलं पाहिजे. आई मग वनात गेल्यावर देव भेटतो का गाई? आई वनात गेल्यावर देव भेटतो. बाळा, आई देव कुठं असतो ग बाळा? अशी कोणती जागा नाही रे, सर्वत्र तो भगवंत आहे, सर्वत्र भगवंत आहे तो. जा तू, जा तर खरं, देवाची भक्ती तर कर. आई सगळीकडे असतो, कुठं असतो? अरे विठ्ठल जळी स्थळी भरला, अरे ता ठाव नाही उरला. तो मी दृष्टीने पाहिलं विठ्ठलची. किंवा ज्ञानोबराय म्हणतायत सर्वा घटीराम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. अरे जा वनामध्ये, लगेच तप कर, देव भेटेल. आई वनामध्ये देव भेटतो, हा राजा देव भेटतो. आई मी तर असं ऐकलंय वनामध्ये वाघ असतात, हत्ती असतात, सिंह असतात, कोले असतात, लांडगे असतात, तिथं देव भेटेल का? मग आई मी तर लहान आहे, मला खाणार नाहीत का ते? बाळा, देवाच्या रस्त्यानं निघाल्यानंतर देव त्या बाळाची, लेकराची काळजी घेत असतो. भक्त जर देवाच्या दिशेने निघला ना, देव भक्ताची काळजी घेत असतो. खरं सांगा बरं, ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आपण चालतो, आपण आपल्या दिंडीमध्ये चालत असतो की ती कधी पाऊस येईल, कुठं तुमचा मुक्काम होईल, कधी काय व्यवस्था असेल, तुम्हाला काळजी करून चालते का हो? ज्ञानोबराय काळजी घेतात, ज्ञानोबराय काळजी घेतात. 3 वर्षापूर्वी किती पाऊस झाला पंढरपुरात, किती पाऊस झाला, लोकांना बसायला जागा नव्हती. पण माझ्या ज्ञानोबरायनं, माझ्या मुंजाबा महाराजाने किती सुंदर व्यवस्था केली का नाही? म्हणून एकदा देवाच्या रस्त्यानं निघलं ना, देव भक्ताची काळजी करत असतो. तुका म्हणे भार घातलिया वरी, होईल कैवारी नारायण. भगवंत म्हणतायत, आई म्हणते बाळा देवाच्या रस्त्याने निघलं ना, देव त्याची काळजी घेतो. मग आई देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आई मला गुरु पण लागेल ना ग बाळा. तू रस्ता तर अगोदर धर बाळा. राजा, तू रस्ता धरला ना बाळा, तुला गुरु सुद्धा आपोआप भेटतील. 5 वर्षाचा ध्रुव देवाची अपेक्षा करतोय, निघालाय वनामध्ये देव पाहण्यासाठी निघालाय. जात असताना रस्त्यात चालता समोर नारदजी भेटले. नारदजीला सुद्धा आनंद वाटला. नारदजी म्हणले अरे वा, नारदजी म्हणले वा क्या बात है. अरे एवढा सुंदरसा शिष्य मिळण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. काय बऱ्याच वेळेला केवळ शिष्यालाच गुरुची अपेक्षा असते असं नाही, शिष्याला चांगल्या गुरुची अपेक्षा असते असं नाही, गुरुला सुद्धा अपेक्षा असते की मला चांगला शिष्य भेटला पाहिजे.
काय गुरुला अपेक्षा असते चांगला शिष्य भेटला पाहिजे. नारदजी म्हणतात एवढं सद्भाग्यच, एवढा चांगला शिष्य भेटलाय, आज याला शिष्य पण दिलं, शिष्य करून घेतलं पाहिजे, पण परीक्षा घ्यावी लागेल. अगोदर परीक्षा घेतली पाहिजे. मग परीक्षा घेत असताना नारदजी समोर येत आहेत आणि त्याच्या समोर असं उपासात्मक हसतात, म्हणतात कुठं चाललाय? म्हणजे वनात चाललो. अरे वनात कशाला? मला देव पाहायचंय, मला देव पाहायचंय. अरे वेड्या, वनात कुठे देव असतो का? वनात तर वाघ असतात, हत्ती असतात, सिंह असतात, कोले लांडगे प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, आणि तू वनात देव पाहायला निघालास? माझ्या आईनं सांगितले वनामध्ये देव असतो, तप करायला जा, तप करायला. अरे वय आहे का तुझं? 5 वर्षाचं वय आहे. किती वेळा जेवतोस घरी? बाबा तसं काही नक्की नाही. कधी 3 वेळा जेवतो, कधी 4 वेळा जेवतो, कधी 5 वेळा जेवतो. कधी आईनं कडे घेतलं तर आई 6व्या टायमाला सुद्धा खाऊ घालते. ज्यावेळेस कधी पण आईची इच्छा होईल त्यावेळेस खात राहतो. अरे मग तिथं वनामध्ये काय तुझी आई येणार आहे का तुला खाऊ घालायला? आणि भूक लागल्यानंतर काय खाशील? बाबा मला विचार करायची गरज नाही, कारण माझी आई मला नेहमी सांगत असते तुला विचार करायची गरज नाही. का? जब दात नहीं तब दूध दियो, अब दात दियो कुछ और भी देगो. माझी आई सांगते ज्यावेळेस मुखात दात नव्हते, जन्म झाल्याबरोबर तोंडात दात नव्हते ना, त्यावेळेस भगवंतानं जन्माच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध भरून पाठवले, दूध दिलं. आई म्हणते आता दात दिलेत ना, आता तो खाण्याची सुद्धा, अन्नाची सुद्धा व्यवस्था करेल, त्याचा विचार करायची गरज नाही. नारदजी म्हणजे दुसरी शिडी पक्की आहे, विश्वास पक्का आहे. तरी पण वनात चालला, साधना करायची म्हणतो, देव पाहायचा म्हणतो, भूक लागत नाही म्हणतो, हिंस्र प्राण्याची भीती वाटत नाही म्हणतो. पण गुरु केला की नाही तू? म्हणला बाबा गुरु करायचे. आता तुमच्यासारखे जर गुरु भेटले तर आता दुसरा तुमच्यापेक्षा मोठा कोण गुरु भेटणार आहे? कारण मी मगाशी सांगितलं नारम ज्ञानम ददाति इति नारद. तुम्ही ज्ञान देणारे तुमच्यासारखा गुरु भेटल्यानंतर आता दुसरा गुरु करायची अपेक्षा नाही, बस तुम्हीच माझे गुरु आहात ना. नारदाने मिठी मारली, जवळ घेतला आणि त्याला मंत्र, ध्रुवाला कानामध्ये मंत्र दिला. मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते ध्रुवजी 5 वर्षाचे ध्रुवजी भजनासाठी उभे आहेत. पहा दादा, आपण तर सुंदर अशा आसनावर बसलेलो आहोत, मांडी घालून बसलोय, खाली जागा ही चांगली, भीतीही कशाचीच नाही. कशाचीही भीती नसताना आपल्याला भजन होत नाही. पण माझे 5 वर्षाचा ध्रुव एका पायावर उभे आहे, नेत्र बंद केलेले आहे. नारदाने दिलेला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण उक्कडगाव मध्ये नाही, आज आपण मधुबनात आहे. आणि ध्रुवाच्या बरोबर केवळ ध्रुवाला भगवंताचं दर्शन नाही, तर ध्रुवा बरोबर आपल्यालाही त्याचं दर्शन घ्यायचंय. पहा, भजनाची पद्धत अशी आहे. ध्रुवजी सांगतायत
त्रिरात्रांते त्रिरात्रांते प्राप्ते कपित्तपदाराशम आत्मविद्यानुसारेण मासो नित्येर्चयं त्रिरात्रांते पहिला महिना भजनाचा चालू झालेला आहे. पहिल्या महिन्यातील पहिले 3 दिवस जात आहे. तिसऱ्या दिवसाच्या रात्रीला संत ध्रुवानं फक्त झाडाची फळं खाल्ली. पहिल्या महिन्यातला नियम आहे ध्रुवाचा काय 3 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी काय प्रत्येक 3 दिवसाच्या संध्याकाळी तिसऱ्या दिवसाच्या रात्री फक्त झाडाची फळं खायची. असं वासुदेवाय प्रभु रामचंद्राय वासुदेवाय प्रभु नंदनाय देवाय प्रभु नंदनंदनाय देवाय प्रभु दुसरा महिना चालू झालेला आहे. दुसऱ्या महिन्याचा नियम आहे 6 दिवस अन्न खायचं नाही आणि 6व्या दिवसाच्या संध्याकाळी फक्त झाडाची पानं खायची. पहिल्या महिन्यामध्ये वृक्षाची फक्त फळं खाल्ली. दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त पानं खायची ते पण 6व्या दिवसाच्या संध्याकाळी. असा दुसरा महिना संपत गेला. तिसरा महिना चालू होतो. तिसऱ्या महिन्याच्या 9 दिवसापर्यंत गृहची फळं खात नाही. आता झाडाची पानंही खायचं सोडून दिले. आता फक्त पाणी पिताय. आता फक्त पाणी पिताय. 4थ्या महिन्याला सुरुवात आहे. 4थ्या महिन्याचं भजन चालू असताना ध्रुवजी आता झाडाची फळं खात नाही, झाडाची पानं खात नाही, झाडाची पाणीही पित नाही. नवे नवे आता 4थ्या महिन्यामध्ये माझ्या ध्रुवानं पाणीही पिणं सोडून दिले. आणि आता 5व्या महिन्यामध्ये 15 दिवसानंतर पाणी पिणंही सोडून दिलं. आता फक्त वायू प्राशन करायचे. पंचमे मासाने प्राप्ते जीत श्वास रूपात्मज ध्यायं ब्रह्मापदैकेन तस्थोतानुतिचान ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय वासुदेवाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यावेळेस 5 महिने पूर्ण झाले. आता फक्त वायू प्राशन करतायत आणि वायू प्राशन करून ज्यावेळेस ब्रह्मारंध्रामध्ये साठवल्या जाते. सज्जनो 5 वर्षाचा भक्त आहे, संपूर्ण प्राणवृत्त होत आहेत, संपूर्ण वायू त्या ठिकाणी पृथ्वी तलावर शांत होतो. आता देवता लोकांना सुद्धा श्वास घेणं मुश्किल आहे, अवघड आहे. देवता लोकांना श्वास पुरत नाही. सर्व देवता ब्रह्मदेवाकडे जात आहेत. ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जात आहेत. देवा काहीतरी करा. अहो श्वास घेता येईना. पहा खाली कोणीतरी कोणीतरी आहे, कोणीतरी साधना करतंय, कोणीतरी भक्ती करतंय. त्यानं संपूर्ण या ठिकाणच्या वायुमंडळामध्ये ऑक्सिजन वायुमंडळामधला सर्व वायू त्या ठिकाणी प्राशन केलाय. श्वास शिल्लक नाही, श्वास घेता येत नाही. त्यावेळी भगवान विष्णू पाहतायत तर म्हणतायत अरे माझा छोटासा 5 वर्षाचा लाडका भक्त आहे. अरे त्याच्यामुळे झाले भगवंतानं सरळ वैकुंठातून थेट ध्रुवाकडे आले. कशासाठी? ध्रुवाला दर्शन देण्यासाठी नाही आले. असं वर्णन येते
भगवंत ज्यावेळी ध्रुवाच्या भेटीला आले तर दर्शन द्यायला आले नाहीत. व्यासांनी सांगितले दर्शन देण्यासाठी नाही आले, ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी आले. याला म्हणायचं भक्तीचं शेवटचं टोक. आपण रोजच देवाचं दर्शन घेतोय हो, पण देव ज्याचं दर्शन घेतो ना तो किती भाग्यवान असला पाहिजे. देवानं मगाशी सांगितलं मी तुम्हाला, देवानं निज धामाला जात असताना जर विदुर काकाचं आठवण काढावी. विदुर काका भाग्यवान आहेत गड्या. मला असं वाटतंय देवानं ध्रुवाला दर्शन देण्यासाठी जावं, पण आज याची म्हणतायत भगवंत ध्रुवाला दर्शन देण्यासाठी नाही, ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. आणि गेल्याबरोबर ज्यावेळेस भगवंत प्रकट होत आहेत त्यावेळेस एवढं तेज ध्रुवाचे नेत्र उघडत आहेत, पण ध्रुवाला ते तेज सहन होत नाही, तेज पावत नाही. ध्रुव कसं तरी त्या ठिकाणी आपले डोळे बंद करतायत. भगवंत त्याला आशीर्वाद देत आहेत आणि ते तेज आता ध्रुव ही भगवंताचं तेज पाहू शकतो. पण ऐका गड्या, ऐका, देव भगवंताच्या समोर उभे आहेत, देव ध्रुवाच्या समोर उभे आहेत आणि ध्रुव देवाच्या समोर उभे आहेत. 5 मिनिट झालं, 10 मिनिट झालं, 15 मिनिट झालं, 20 मिनिट झालं, कोणीच कोणाशी बोलत नाही. सुखदेवजी म्हणतात राजा परीक्षित डोळे बंद करून पहा. ध्रुव देवाकडे पाहतोय, देव ध्रुवाकडे पाहतायत, पण बोलत कोणीच नाही, नुसते एकमेकाकडे पाहतायत. देवा शपथ सांगा, जर देवाच्या समोर गेलं, देव जर आपल्याकडे पाहायला लागला ना, आपण त्याने जर देवाने पाहिलं, देवाने जर हालचाल केली आणि आपल्याकडे पाहिलं तर खरं सांगा बरं, देवा पुढे गप उभं राहताना का? तो म्हणला नाही तुम्हाला, काहीच बोलला नाही, बोल बाबा एवढी भक्ती केली, काय मागायचं असेल तर माग बाबा, काहीच म्हटलं नाही. नुसतं त्याने तुमच्याकडे पाहिलं, डोळे उघडे करून त्यानं पाहिलं फक्त, आणि त्याचे डोळे हल्ले, पाहिले बी नाही, फक्त त्याचे डोळे हल्ले. तर तुम्ही काय करता? देवा कुणालाच भेटला नाही, पहिल्यांदा मला प्राप्त झाला देवा, चांगलीच गोष्ट आहे. आता मी कुणाला सांगत नाही, एक काम कर ना, एक काम कर, काय तेवढं यंदा सर पोराचं लग्न होऊ दे देवा, थोरल्या सुनाला मुलगा होते. नाही काही चांगलं माहिती तर देवा काय खरं नाही रे, कोणी घरात बरं पाहत नाही, पोरं विचारित नाही, सोना टोकळा वाढत नाही, नातोंडा मला नीट धडाचं बोलत नाही, वैतागाला एकदाच घेऊन जा असं म्हणतात. काय नाही बाबा, हे सगळे घरातले नीटनाटके कर असं म्हणतात का? घेऊन जा म्हणतात, घेऊन नाही जा म्हणायचे, मागायला सुरुवात करू आपण. पण इथं सुखदेवचे म्हणतात राजा परीक्षित ध्रुव देवाकडे पाहतोय, देव ध्रुवाकडे पाहत आहे. बराच वेळ झालं ही कथा शौनकादी ऋषी ऐकतात. शौनकादी ऋषींना पाहिलं, शौनकादी ऋषी म्हणताय, शौनकादी ऋषी हसायला लागले. जसे शौनकादी ऋषी हसाय तसे सुखदेवजी हसायला लागले. जसं सुखदेवजी हसायला लागले तसं राजा परीक्षित हसायला लागले. जसं परीक्षित हसतोय ना तसं ध्रुवजी हसतायत, आणि जसं ध्रुवजी हसताय तसं देव हसायला लागले. म्हणजे देव का हसले? म्हणजे देव याच्यासाठी शौनकादी ऋषी का असले? शौनकादी ऋषी म्हणतायत एवढी संधी जर प्राप्त झाली असती तर हातभर यादी ठेवली असती मागणीची, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, एवढी यादी ठेवली. ध्रुवाच्या समोर देव उपाय पण याला अजून मागायची अक्कल नाही, मागता येईना. म्हणजे शौनकादी ऋषी हसले, पण सुखदेवजी का हसले? म्हणजे सुखदेवजी याच्यासाठी हसतायत, एकदा देव प्राप्त झालाय, आता काय मागायची गरज आहे, आता काय मागायची गरज आहे. हा एकदा जगाचा मालक जर प्राप्त झाला, आता कोण शिल्लक राहिलं मागायचं. हा एकदा तो प्रसन्न झाल्यानंतर पैसे मागून चालतं, लक्ष्मी मागून चालते, धन. अरे लक्ष्मी कुठे आहे? त्याच्या सोबत आहे ना. लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? भगवंताची पत्नी आहे. एकदा देव भेटल्यानंतर आता काय लक्ष्मीला सोबत आणावं लागेल का? तुमच्या घरी पाहुण्याचं एखाद्याचं लग्न असेल, आता तुमच्या नावावर पत्रिका जर आली तर त्यांच्या नावावर सेपरेट पत्रिका लिहावी लागते का? अण्णा तुम्हाला जर लग्नाची पत्रिका दिली तर तुम्ही एकटेच येतात का? तुमच्या बरोबर ज्ञानोबराच्या भाषेत सांगू का, चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथे अंबिका. मालक आल्यानंतर मालकिनीला यावंच लागतंय दादा. भले एखाद्याच कथेला येणार नाही, पण तशी बाहेर फिरायला आल्याशिवाय राहील का ते? देव प्राप्त झाला. सुखदेवजी म्हणतात आता काय मागायला शिल्लकच काय राहिले नाही, काय मागायचे.
म्हणजे परीक्षित राजा का हसले? परीक्षित म्हणतो काय भाग्य आहे माझं, या कथेमध्ये साक्षात मला भगवंताचं ध्रुवाबरोबर भगवंताचं दर्शन घडते. काय भाव असला पाहिजे. परीक्षित कथा एवढी लक्ष देऊन ऐकतो, डोळे झाकून बंद करतो, सगळा आनंद कथेतला आपल्या अंतकरणात साठवतो. म्हणतो भाग्य आहे माझं, कदाचित मला त्या शृंगी ऋषीचं भाग्य आहे. काय मला त्यानं माझ्यावर उपकार केले, मला शाप दिला, त्यानं शाप दिला म्हणून कथा ऐकायला भेटली, आणि ही कथा ऐकायला भेटली म्हणून मला भगवंताचं आणि ध्रुवाचं दर्शन घडलं. म्हणून कोण हसतंय? परीक्षित हसतो. प्रश्न असा विचारला, मग ध्रुव का हसले बाबा? तर ध्रुवाला विचारलं तुम्ही का हसले? तर त्या ठिकाणी सांग ध्रुव म्हणतायत मग देव उभे आहेत, ते मागा म्हणतील, पण माझं वय 5 वर्षाचं आहे, मला जर मग बोलताच येत नाही तर मागणार काय? म्हणून मला हसू आलं. म्हणे देव का हसले? देव म्हणतायत किती भोळा भक्त आहे, किती छोटासा भोळासा भक्त आहे. अरे साक्षात जगाचा मालक उभा आहे, एखाद्याने किती मागायला पाहिजे, पण याला बोलताच येत नाही तर काय मागणार आहे? म्हणून सगळं जेवढी कथा ऐकतात ते हसतात, ध्रुव हसतायत, भगवंत हसतायत. भगवंताने विचार केला असं चालणार नाही. भगवंतानं आपला शंख घेतला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. जसं गालाला शंख लावल्याबरोबर ध्रुवचे खिलखिल खिलखिल हसायला लागले. असं म्हणतायत सतम विवक्षंत मतद्विदम हरिर ज्ञात्वास्य सर्वस्य हृदय वस्थित. संपूर्ण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं ज्ञान त्या ध्रुवाला प्राप्त झालं. का? अरे भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. कारण शास्त्र सांगतं मुखं करोति वाचाल पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहो वन्दे परमानंद माधव. तिथे म्हणजे सांगतायत मुकम करोति वाचाल. अरे मुक्या माणसाला बोलायला लावण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये. मुकम करोति वाचाल पंगुम लंघयते गिरिम. लंगड्या माणसाला सुद्धा मेरू पर्वतावर चढवण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? त्या भगवंताचं आहे. यत कृपा तमहं वंदे परमानंद माधव. फक्त त्याची कृपा झाली पाहिजे. त्या ठिकाणी भगवंतानं शंख लावल्याबरोबर ध्रुवजी बोलू लागले आणि बोलायला लागल्यानंतर भगवंत म्हणतात बोला ध्रुव, काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्यानंतर ध्रुव बाळ म्हणतात बाबा देवा आता काय मागायची इच्छा आहे? देव हरी आला हातात, आता काय मागायची गरज आहे? आता तुम्हीच माझ्या हातात आहे, तुम्ही मला भेटलात बस दर्शन द्या, एवढंच. अजून काय पाहिजे? बस काही नको. भगवंतानं विचार केला हे झालं आता गंमत. भक्ती केली कशासाठी? जाग्यात का? ध्रुवानी भक्ती कशासाठी केली? हा बोला, खालच्यांना माहितीये का कशासाठी? मग आता जाता गड्या तुम्ही श्रोत्यामध्ये यातल का नाही? कशासाठी भक्ती केली ध्रुवानं? मांडीवर बसायचं होतं. कुठं? कुणाच्या? आपल्या बापाच्या मांडीवर बसायचं होतं, सिंहासनावर बसायचं होतं त्या. आणि भक्ती कशासाठी केली? तेवढ्यासाठी केली होते. म्हणजे आता कथा पुढे चालेल, तुम्ही आता मनात परत सांगा पहिल्यापासून. असं पुढे चालतंय का? लक्ष द्यावं लागतंय. हा भगवंत म्हणतात भक्ती केली कशासाठी? मांडीवर बसण्यासाठी. आणि मागतोय काय? आता मला तुमची भक्ती पाहिजे, आता तुमचं दर्शन झालं, आता काही नको. नाही, भगवंत म्हणतायत अरे भक्ती तर तुला दिली, भक्ती तर तुला प्राप्तच आहे, पण मनातली इच्छा पूर्ण केल्याशिवाय तुला तिथपर्यंत येता येणार नाही. म्हणून ध्रुवाला भगवंतानं ते पद दिलं की आढळ पद प्राप्त. आढळपदी बाळ बैसरी लाजूर, आढळपदी बाळ बैसरी लाजूर, आढळपदी बाळ बैसरी लाजूर, आढळपदी बाळ बैसरी लाजूर,
बैसरीला ध्रुव पाल कधीतरी वर आकाशाकडे पाल एक तारा आहे, त्याचं नाव काय? ध्रुव तारा आहे. सगळ्या ताऱ्यामध्ये तेजस्वी आहे, सगळ्यात उंचवरचं स्थान त्याचं आहे. मागितलं सिंहासन मृत्यू लोकात, पण दिलं आढळ पदार्थ. सगळे तारे लुकलोक करतात, सगळे तारे जातात, पण ध्रुवाचा तारा तसाच राहतो. आढळपद प्राप्त करून दिलं भगवंतानं, त्याला आढळ पदावर बसवलं. भगवंत फक्त अपेक्षा केली पाहिजे. मग म्हणून त्या ठिकाणी भगवंत म्हणतात पद हे भेटेल, पण अगोदर त्या पदाचा स्वीकार करावा लागेल. मांडीवर बसून तुझी इच्छा पूर्ण करावी लागेल. म्हणून त्या ठिकाणी बसवता येते. ज्यावेळेस असं म्हणतात की ध्रुवजी ज्यावेळेस आपल्या घरी जातात, उत्तान पदाकडे जातात, सुरुची माता समोर, सुनीती माता समोर आहे. माझ्या ध्रुवानं पहिल्यांदा दर्शनचे घेतले ना, उत्तान पदाचं घेतले. दुसऱ्यांदा दर्शन घेतलं ते सुरुची मातेचं घेतलं. कोणाचं? जाग्यात का? कोणाचं दर्शन घेतलंय? कोणाचं घ्यायला पाहिजे होतं? जिनं मांडीवर बसून दिलं नव्हतं तिचं दर्शन अगोदर घेतलंय ध्रुवानं. जिनं मांडीवर बसू दिलं नव्हतं तिचं दर्शन अगोदर घेतलं. सुरुची माता रडते, म्हणते बाळा अरे माझ्यामुळे तुला एवढा त्रास दिला. भगवंत म्हणतात नाही ग आई, तुझ्यामुळे त्रास नाही. तू जर मला तिथं त्यावेळेला मांडीवर बसू दिला असतं ना, तर मी इथंच बसलो असतो. पण मला देवाची भेट झाली नसती, मला देवाची भेट झाली नसती. तू मला इथून बोलली म्हणून मला देव भेटला, म्हणून मला भगवंताची भक्ती करायची भेटली. एवढं सगळं तुझ्यामुळं प्राप्त झालं. आई तू मोठी आहेस ग, तुझ्यामुळं मला सगळं काही परमार्थ प्राप्त झाला. आणि खरं सांगू का, घरामध्ये आपल्या मुलाला परमार्थ शिकवायचं असेल तर आई शिकू शकते. जुन्या स्त्रिया अजूनही आपल्या मुलाला, आता जुन्या काळात तुम्हाला वाचायला कोणी शिकवलं बरं? खरं सांगा, तुम्ही वाचावं हे तळमळ कुणाची होते? आईचीच असते ना, कारण तिलाच वाटत असतं गड्या पोरग कमी राहिले नाही पाहिजे. मला अजूनही आठवतं, माझी आई मला 5वीला जाईपर्यंत आई शिकत होती आणि माझ्या इतका मट्ट मीच होतो. काय खरं सांगायला काय अर्थ नाही. आम्ही दोघं भाऊ एका दिवसात जन्माला आलेलो होतो. पण तो हुशार होता. त्याला सरांनी गुरुजीने शिकवलं की त्याला लगेच यायचं, ते वाचता यायचं, लिहिता यायचं, सगळं यायचं त्याला. पण मला येत नव्हतं. मला बाकीची माणसं हे हसच राहायचे, हे लय मट्टे, याला काही येत नाही, याला काही येत नाही. पण माझी आई इथं बसली, पण ते रोज मला आई शिकवायची. माझा पाडापाठ होत नव्हता, रोज पाडापाठ करून घ्यायची. पण आपल्या डोक्यात एवढं भरीत होतं, किती पाठ केलं तरी यांना विसरून जायचं. पण खरी शिकवण्याची तळमळ ही आईची असते. ध्रुवानं पहिल्यांदा दर्शन घेतलं सुरुचीचं. मग आई तू जर मला इथून बाजूला केलं असतं तर मी कशाला देवाची भक्ती केली असती? तुझ्यामुळे मला देव भेटला. सुनीती मातेकडे जात आहेत, दर्शन घेत आहेत, आईच्या नेत्र पाजरत आहेत. आई म्हणते बाळा एवढं मोठं आढळपद प्राप्त केलं राजा, देव भेटला तुला, तुझ्यामुळे मला देवाचं दर्शन घडलं. आईचे डोळे पुसतोय ध्रुव. आई जर त्यावेळेला तू मला शिकवलं नसतं, तू जर मला देवाचा मार्ग दाखवला नसता, वनाचा मार्ग दाखवला नसता, तू जर मला नारदाची माहिती करू दिली नसती, आई तू जर मला त्या वनाची भीती दाखवली असती तर मला देव भेटला नसता. मी कदाचित सुरुची मातेचा बदला घेऊन मोकळा झालो असतो. पण आई तू माझं तोंड त्यावेळेस दाबलं नसतं आणि नको ते जर माझ्याकडून गोष्टी घडल्या असत्या तर आई मला देव भेटला नसता. म्हणून शास्त्र सांगतं एखाद्या वेळेला पुत्र कुपुत्र निवडू शकतो, एखाद्या वेळेला तुमचा झालेला पुत्र कुपुत्र निवडू शकतो, परंतु माता कधीही माता कुमाता न भवती, माता कधीही कुमाता घडत नाही. म्हणून त्या ठिकाणं सुनीती मातेचं दर्शन घेत आहेत आणि आता भगवंत ध्रुव जे आपल्या आढळ पदावर बसतायत, सुंदर असा राज्य कारभार सांभाळतायत. कालांतराने ध्रुवाचा जो दुसरा भाऊ आहे सुरुची मातेचा मुलगा, त्याचं नाव उत्तम आहे, तो फार उदंड आहे. त्यानं सुद्धा कुबेराच्या नगरीमध्ये एवढाच राज्याला अनेक यक्ष मारले. शेवटी ध्रुव होता त्या ठिकाणं यक्षानं कुबेरानं त्याला मारल्यानंतर, उत्तमला मारल्यानंतर ध्रुवाला राग आला. ध्रुव त्या कुबेराच्या यक्ष नगरीमध्ये जाऊन यक्षांना मारू लागला. तेवढ्यात पर बाबा असणारे स्वयंभू म्हणून आले. स्वयंभू म्हणून सांगतायत बाळा पारमार्थिक रस्त्यानं चालणाऱ्या पारमार्थिकाला भांडण करणं योग्य नाही.
पारमार्थिक रस्त्यानं पारमार्थिक दिशेनं चालताय ना, मग त्या ठिकाणी वाद करणं अन्याय करणं चुकीचं आहे. हे पारमार्थिकाला शोभा देत नाही. तुमच्याकडे जर माळ असेल आणि एखाद्या जर शिवी देत असाल तर त्या माळीचा अपमान आहे. एखाद्या वेळेला तुमच्या गळ्यात जर माळ आहे आणि तुमच्या कपड्याला जर गंध न लावता जर तुम्ही बाहेर पडत असाल तर त्या माळीचा अपमान आहे. एखाद्या वेळेस तुमच्या कपड्याला गंध गळ्यामध्ये माळ आहे आणि तुम्ही जर एखाद्याला खोटं बोलत असाल तर मला असं वाटतं खोटं बोलणं सुद्धा त्या माळीचा अपमान आहे. आपण आपलं व्रत आपलं नियम जे आहेत ते वारकऱ्यांना आपले नियम सांभाळले पाहिजे ना. म्हणून सांगतायत की बाळा, पारमार्थिक रस्त्यानं चालत जर असेल तर हा वाद करणं अन्याय करणं, वास्तविक पाहता यक्षाची चूक नाही, कुबेराची नगरी आहे. त्या कुबेराच्या नगरीचं रक्षण करणं हे यक्षांचं काम आहे. पण तुझा भाऊ उद्दंड असताना त्यांनी जर भावाला तो जर त्या नगरीचा नाश करतो आणि म्हणून जर यक्षांनी त्याला मारले तर तुला यक्षांना मारण्याचा अधिकार नाही. बाळा, चूक होते तुझ्याकडून. मग मला असं वाटतं देव भेटल्यानंतर सुद्धा ध्रुवाकडून ही चूक का घडली. तर त्या ठिकाणी शास्त्र संत व्याजी म्हणतायत की फक्त ध्रुवाला देव भेटलाय पण सत्संग भेटला नाही. म्हणून त्याला उपदेश करतायत, संतांची संगत देतायत. ध्रुवाला समजते ध्रुव काही काळ सुंदर राज्य चालवतो आणि पुढं ध्रुवाच्या नंतर त्याच्या पुढच्या राजाला त्या ठिकाणी सिंहासनावर बसवतो आणि ध्रुव आपल्या वनामध्ये निघून जात आहेत आणि त्या ठिकाणी साधना करतायत. खऱ्या अर्थानं कथा गोड आहे पण घड्याळ पोहोचाले, काय करावं. आता बसायची इच्छा असं तर वाद होत होता. मला वाटतंय सगळे दबलेत आहे का नाही. तर कांदा काढायचे दिवस चालले सध्या. काय